बरोबर, अगदी आपण खरं जे आहे. विज्ञानवाद असं जो काही शब्द वापरला, ह्या शब्दाची फोडच अशी आहे, विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. अच्छा. आत्ता आपण काय करतोय, जे पुस्तकातनं आपल्याला येतंय त्याला विज्ञान समजतोय. म्हणजे कारण नसताना आपण त्या शब्दाला कोता करतोय. ओके. विशेष ज्ञान हे दोन शब्द एकत्र होऊन त्याचा विज्ञान हा शब्द तयार झाला. अच्छा. आता हे जे काय आपण बघतोय हे आपल्याला माहित नसलेलं विशेष ज्ञानच आहे ना. बरोबर, खरं. बरं, ह्यांनी प्रत्यक्ष त्यांचा अनुभव सांगितला. बरं, हे जे कोणी आता भाऊसाहेब तुम्हाला सांगत होते हे खूप पूर्वापारपासून माझ्या बरोबर कनेक्ट होते का? आता अजिबातच नव्हते. आता इथे पूर येऊन गेला, त्याच्यानंतर आपण इथे आलो, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. म्हणजे जसा तुमचा विश्वास नव्हता तसा त्यांचाही विश्वास नव्हता. त्यांनी आता इंटरव्ह्यू देताना पण असं सांगितलं की मी ते पीक सोडून दिलं होतं. बरोबर. मोठा शेतकरी आहे, 20 एकरवाला शेतकरी आहे, त्याला 1.5-2 एकरांनी कदाचित नाही फरक पडत. त्याच्यामुळे हे ते करू शकतात कदाचित. पण त्यांचा अनुभव काय सांगतो? तर त्यांचा अनुभव हे सांगतो की हे सगळं करूनही आता पीक त्यांना मिळणार आहे. आपण आत्ता शेताचा फोटो बघितला, आता त्याच्यावर मावा नाहीये. बरोबर. आता ते सांगतायत की एक पाणी दिलं की माझं हे पीक माझ्या ताब्यात येणार आहे. पण हेच अदरवाईज काय झालं असतं तर काहीतरी केमिकल फवारावं लागलं असतं. बरोबर. त्यात जे काही त्यांचं उत्पन्न आहे ते नक्की कमी झालं असतं. कारण जे तुमच्या त्या माव्यावरती इफेक्ट करणार ते तुमच्या पिकावरही इफेक्ट करणार. तुम्हाला जर 100 दाणे मिळणार असतील तर तिथे कदाचित 80, 75, 70 दाणे मिळणार. म्हणजे 30% तुमच्या फवारणीमुळे ते जाणारच आहे. आणि ते सुद्धा कधी, जर तुमचं पुढचं वातावरण तुमच्या अनुरूप झालं तर. ते नाही अनुरूप झालं तर तेही जाणार. म्हणजे माव्यामुळे तुम्ही फवारणी करणार त्याचा खर्च पण जातो आणि शिवाय पीक पण पदरात पडत नाही. असं अनेक शेतकऱ्यांबरोबर होतं. ते बिचाऱ्या पदरात शेवटी काहीच पडत नाही. ज्याला आपण बळीराजा म्हणतो किंवा अन्नदाता म्हणतो तोच बिचारा सध्या भारतात उपाशी आहे. आणि त्याचीच मदत व्हावी म्हणून ऍक्च्युअली ह्या सगळ्या प्रयोगाला